आज दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये माननीय मंत्री केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाराष्ट्राच्या खासदारांची आज बैठक होती। त्या बैठकीमध्ये जल जीवन मिशनचा एक फार महत्त्वाचा विषय होता आणि त्या विषयामध्ये आज चर्चेसाठी आज सर्व खासदारांना बोलवलं होतं। खरं तर ते मीटिंगमध्ये फार खोटी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली। अनेक खासदार असतील, सत्ताधारी पक्षातले असतील का विरोधी पक्षातले, सर्वांनी तक्रार केली आणि अनेक सत्ताधारी पक्षातले खासदारांनी मान्य केलं की जल जीवन मिशन सर्वात जास्त फेलियर असेल तर ते आपले नंदुरबार जिल्ह्यामध्येच झालं आहे। आणि सत्ताधारी पक्षातले खासदारांनी जेव्हा तसं मान्य केलं, मी विषय घेत होतो तर मला बोलू दिलं नाही, माझं आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि सत्ताधारी पक्षातल्या खासदारांनी प्रयत्न केला। मला वाटतं फार चुकीचं आहे। नंदुरबार सर्वात दुर्गम भाग आला महाराष्ट्रामध्ये, आदिवासी भाग येतो, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जल जीवन मिशन सारखं कोट्यवधी निधी खर्च होत असणार पण काम दिसत नसणार आणि पैसे लुटून ठेकेदार, अधिकारी, प्रशासन, मंत्री पैसे खाऊन अगर पडून जात असणार तर निश्चितपणे हे दुर्दैव आहे। आणि नेहमीच प्रत्येक वेळा नंदुरबार सारखे दुर्गम आदिवासी भागाला दुर्लक्ष केलं जातं आणि इथे विकास कामापासून वंचित ठेवलं जातं आणि आज पण तसंच प्रकरण घडणार होतं। मला बोलण्याची संधी देत नव्हते, भाजपचे खासदार माझ्याकडून माईक खिसकून घेण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे मी अजूनही मीटिंग चालू असताना मी सोडून आलो आहे। मी खरं तर वॉकआउट केलंय ते मीटिंगमधून। असं पद्धतीने अगर एक खासदारांचं वागणूक करत असेल तर माझ्यावर अपमान केला असं मी सांगत नाही, माझ्या जनतेवर अपमान झाल्यासारखं आहे आणि निश्चितपणे असं विषयावरती आम्ही राजकारण करणार नव्हतो। मी जे मुद्दा होता तो समोर उपस्थित करणार होतो पण मला बोलू दिलं नाही, तरी मी माझा मुद्दा उपस्थित करून लवकर जे असेल ते मंत्री महोदयांसमोर लिखित स्वरूपात देऊन टाकलं आणि सांगितलं की मी आता मीटिंगमध्ये बसणार नाही। फार चुकीच्या पद्धतीने वागणूक झाली आहे आणि पुढच्या वेळेस असे सत्ताधारी पक्षातले खासदार असं वागणार असणार तर फार दुर्दैव आहे। लोकतंत्र, लोकशाही धोक्यात आलं आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की न्याय आता कुठे भेटेल असा प्रश्न पडतो। म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की जल जीवन मिशन संदर्भात माझे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जी तक्रार असेल ते तुम्ही तक्रार कलेक्टर ऑफिसला पाठवा, जिथे लागेल तिथे कॉन्ट्रॅक्टवर FIR दाखल करा। ते FIR दाखल केल्यानंतर ते गुजरातमध्ये असतील का मध्य प्रदेशमध्ये असतील त्यांना शोध लावावा लागेल आणि शोध लावल्यानंतर त्यांना अटक केली गेली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांसमोर मागणी करतो। धन्यवाद।